साक्षीने आणि सिद्ध नागेशाच्या गल्लीमधूनच खऱ्या अर्थानं या तांबड्या मातीवर आपली सभा होत आहे आणि ही तांबडी माती ऐतिहासिक आहे असं सांगितलं जातंय की इंग्रजांच्या काळामध्ये जे स्वतंत्र वीर आपले होते ते स्वतंत्र वीर या ठिकाणी भारत देशाला स्वतंत्र मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन इंग्रजाबरोबर लढत होते आणि त्यावेळेला इंग्रजांना इथं तांबड्या मातीची म्हणजे तालमीतल्या लाल मातीची इथं रेग वळली आणि याच्या पुढे जर कोण आलं तर त्याला गोळी घातली जाईल. पण त्यावेळेच्या सर्व बहादर स्वतंत्रवीरांनी लढा दिला आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं. हा इतिहास इथला सांगितला. प्रथमतः 12 बलुतेदारांचे 18 बलुतेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्य गेले, विद्याविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार नाही असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला लढा मान्य आहे, आक्रोश गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. कधीच कुणी कुणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसत. 1902 साली आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज. महात्मा बसवेश्वरजी, स्वतंत्राच्या संग्रामात धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता जिजाऊ माता रमाई, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीबाई फुले यांना सर्वच महापुरुषांना मी या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी सभेला उपस्थित असलेले आता थोड्याच वेळात आमचे सहकारी मित्र उमेशदादा पाटील या ठिकाणी येणार आहेत. उमेशदादा पाटील आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, सिद्धिताई वस्त्रे, मदनानाजी शिंदे ज्यांनी आता या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्मिक असं भाषण केलं ते आमचे सहकारी मित्र दिलीपजी गायकवाड, विनोदजी कांबळे, सतीशदादा बारसकर, दाजी गाडवे, मिलिंदजी आष्टूळ, चैतन्य देशमुख या ठिकाणी उमेदवारी मागे घेऊन मला पाठिंबा दिलेले आमचे सहकारी मित्र रोहित उर्फ गोकुळ तावस्कर, या भागातले नगरसेवक आबासाहेब बरकडे, मिलिंदजी आष्टूळ, दाजी गाडवे, राजाभाऊ गुंड, बंडू देशमुख, चैतन्य बापू देशमुख, सरफराज सय्यद, आनंदी जाधव, आमचे सहकारी मित्र मुन्ना शिंदे, अंजलीजी काटकर, दमन्यांना गोडशे, सर्वच विचारमंचावर उपस्थित असलेले आमचे श्रीकांत गाडवे यांनी या ठिकाणी भाषणाला सुरुवात केलेली आमचे गणेशदादा गावडे, उमेशजी गोटे, शहाजहान बागवान, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले चैतन्य मांडवे, सर्व उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधू भगिनी व सर्व माझ्या तरुण मित्रांनो, या ठिकाणी आताच गवत्या मारुती चौकामध्ये एक सभा झाली. मोहोळ शहराची निवडणूक झाली. 18 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. या निवडणूक झाल्यानंतर भाजपला निवडणूक चालू असताना कधी सभा घ्यायला त्यांना वाटलं नाही. या ठिकाणी उमेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे.
स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुलुक मैदान तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील साहेबांचं या सभेच्या ठिकाणी पुढील अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय उमेशदादा पाटील साहेब. उमेदवारांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताच मी सांगितलं की गावत्या मारुतीमध्ये ज्या वेळेला 18 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाची निवडणूक लागली होती त्यावेळेला मात्र 4 माजी आमदार, 1 माजी आमदार, 1 आमदार यांची सभा झाली नाही. पण रमेश बारसकरांच्या प्रभागामध्ये रमेश बारसकरचा पराभव झाला पाहिजे याच्यासाठी 4 माजी आमदार एकत्र आले. 1 माजी आमदार राजन पाटील, दुसरा माजी आमदार यशवंत माने, तिसरे माजी आमदार रमेश कदम आणि चौथे माजी आमदार सातपुते. मला विचार पडला की रमेश बारसकरांच्या विरोधामध्ये 4 माजी आमदार सभा घ्यायला ज्या ठिकाणी रमेश बारसकर तयार झाला त्या ठिकाणी सभा घ्यायला 4 माजी आमदार का? अशी काय रमेश बारसकरची भूमिका आहे? काय पार्श्वभूमी आहे? रमेश बारसकर हा सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला, आई घर काम करणारे, वडील पैलवानकी करत करत टेलरचा व्यवसाय करणार. या मोहम्मदच्या टेलरांना विचारा किंवा या जिल्ह्यातल्या राज्यातल्या टेलरला विचारला पहिले टेलरची परिस्थिती काय होती. उमेश गोटे देखील या ठिकाणी टेलरची परिस्थिती अशी होती की जेव्हा गिराक याव, जेव्हा एखाद्याचा ड्रेस शिवाव, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्या घरामध्ये रेशन भरलं जातं. सर्वसामान्य कुटुंबात आलेला रमेश बारसकर कधी कधी 2-2 किलो ज्वारी आणून गिरणीमध्ये जाऊन भरडून आणून स्वयंपाक केलेला. 2 किलो ज्वारी जर नाही मिळाली तर रेशनचा हमखास भात घरामध्ये असणार, डाळीची आमटी, त्यामध्ये डाळ कम आणि पाणी जादा असणारा रमेश बारसकरचं कुटुंब आणि त्या कुटुंबातून तयार झालेला रमेश बारसकर सर्वांसमोर तुमच्या समोर या मावळ शहरामध्ये खेळला, बागडला. कुस्ती असेल, क्रिकेटची टीम असेल, बुद्धिबळ असेल, सायकल स्पर्धा असेल, या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन हा रमेश बारसकर तयार होत असताना अनेक जणांनी मला सहकार्य केलं, अनेक जणांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि त्याच शाबासकीच्या थापीवर खऱ्या अर्थानं रमेश बारसकर या ठिकाणी तयार होत असताना ग्रामपंचायतचा सदस्य झाला, स्वतःची पार्टी उभा केली. ज्या वेळेला मी पार्टी उभा करत होतो मोहोळ विकास आघाडी, त्यावेळेला अनेक जण मला म्हणले यार तू स्वतः तर निवडून येशील का, तुला 17 उमेदवार तर उभा करायला मिळतील का? पण त्यावेळेला पार्टी उभा केली. 17च्या 17 नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवार उभा केले आणि 3 नगरसेवक आल्यानंतर उमेश दादांच्या साक्षीने अजितदादाकडे मला नेला आणि तिथला नगराध्यक्ष झाला. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगराध्यक्षाची मीटिंग बोलवली गेली होती. भोसले साहेब कलेक्टर होते, सगळ्या सोलापूर जिल्ह्यातले सीओ होते आणि 3 दिवस आमचं प्रशिक्षण चाललं आणि त्या प्रशिक्षणामध्ये रमेश बारसकरांना अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले, वेगवेगळे मुद्दे मांडले. नगरपालिकेमध्ये सोयी सुविधा कशी असली पाहिजे, नगरपालिकेचे शौचालय कसं असलं पाहिजे, नगरपालिकेच्या शाळा कशा असल्या पाहिजे, नगरपालिकेचे रस्ते कसे असले पाहिजे, ड्रेनेज लाईन कशी असली पाहिजे, लाईनची व्यवस्था कशी असली पाहिजे. अनेक प्रश्नावर या ठिकाणी दाखले उतारा कशा पद्धतीने पास दिलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नावर रमेश बारसकरनं तुमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली आणि त्यावेळेला भूमिका मांडल्यावर कलेक्टर साहेबांनी माझा सत्कार केला आणि सगळ्या नगराध्यक्षाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मला करायला दिलं आणि सगळ्याच्या वतीने मी त्या ठिकाणी सांगता समारंभ करत असताना भाषण केलं. बार्शीची नगरपालिका अ दर्जाची आहे, पंढरपूरची ब दर्जाची आहे, अक्कलकोटची असेल, सांगोलीची असेल, इथल्या सगळ्या नगराध्यक्षापेक्षा तुमच्या रमेश बारसकरला कलेक्टरने या ठिकाणी
भाषण करण्याची संधी दिली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, या सर्वसामान्य कुटुंबात रमेश बारसकर तयार झाला आणि या मोहोळ शहरामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो, या ठिकाणी मी व्यायाम केला असेल, कुस्ती असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, क्रिकेट असेल, या सगळ्याच्या माध्यमातून सर्वांबरोबर ज्या पद्धतीने दिलीप गायकवाड बोलले, रमेश बारसकरला ओळखणारा प्रत्येक घरामध्ये माणूस आहे हे दिलीप गायकवाड यांनी सांगितले. हे वस्तुस्थिती आहे. कशामुळं हे सगळं करत असताना काही पत्ते पाळले, कधीही कुठल्या प्रकारची नशा केली नाही, कधीही कुठल्या प्रकारचा वाईट नाच केला नाही. जर कुठल्या प्रकारची नशा केली आहे, कुठल्या प्रकारचा वाईट नाच केला असता तर या राजन पाटलाच्या विरोधामध्ये रमेश बारसकर कधीच या ठिकाणी लढू शकला नाही. जीवनामध्ये काय पत्ते पाळायचे असते ते पत्ते पाळण्याचं काम केलं आणि पत्ते पाळून या ठिकाणी लढाई लढण्याचं काम केलं. हे कशाच्या जीवावर केलं तर या मोहोळ शहरातल्या जनतेच्या जीवावर खऱ्या अर्थानं केलं. म्हणून आज राजन पाटील यांना या चौकामध्ये गवत्या मावळत्याच्या यावं लागलं. काय भाषण केलं तरी तिथं की कुठलाच नायकाला सो खर्चात करत नसतो. मला या ठिकाणी राजनजी पाटलाला या ठिकाणी सांगायचं आहे, हा रमेश बारसकर माहितीला आलाय. ज्या वेळेला वयाचं या ठिकाणी 19-20 वर्ष होत, त्यावेळेला पहिल्या वर्षी 50 सामुदायिक विवाह लावून दिले, याच मायकाला लावून दिलं. सलग 4 वर्ष सामुदायिक विवाह केलं, 185 सामुदायिक विवाह केलं, सो खर्चात याच मायच्या लालना करून दिलं. या मोहोळ तालुक्यामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा भरवल्या, राजन पाटील याच मायच्या लालना करून दाखवलं. ज्या वेळेला या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता करायचा होता, त्यावेळेला सो खर्चातून या रमेश बारसकर याच मायच्या लालना करून दाखवलं. ज्या वेळेला या करोना सारखी परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झाली, हातावर पोट असणारा, ज्याला रोज करावं तवा खावं अशा प्रकारची परिस्थिती या शहरातल्या लोकांची असताना 12 लाख रुपयाचं सोनं घालून सगळ्या लोकांना मदत करणारा हाच मायकाला रमेश बारसकर होता. तुमचा साखर कारखाना असताना, तुमची कोट्यवधी रुपयाची इस्टेट असताना तुम्ही कोरोनामध्ये या मोहोळ शहरातल्या लोकांना काय मदत केली हे सांगा. तुम्ही इथला 15 वर्ष आमदार असताना इथल्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही का सोडवला नाही हे सांगा. तुम्ही या ठिकाणी 15 वर्ष आमदार असताना या ठिकाणी खेळाडूसाठी क्रीडा संकुलन उभा का केला नाही हे सांगा. तुम्ही या ठिकाणी 15 वर्ष आमदार असताना तुम्हाला सामुदायिक विवाह करता का आला नाही हे सांगा. आणि या ठिकाणी आमच्याच भागामध्ये येऊन कुठलाच मायकाला सो खर्चात न करत नाही असं सांगणारा एकीकड आणि सो खर्चात न करणारा एकीकड. मला कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही, मी आत्ताच सांगितलं. मला फक्त दादा एकच व्यसन आहे, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणं. सर्वसामान्य माणूस अडचणीत आला तर त्याचं मला भगवत नाही. या ठिकाणी माझं काय असेल, माझ्यापाशी काय असेल नसेल, मी त्याला मदत करण्याची भूमिका बजावतो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने इथल्या शहरातल्या इथल्या भागातली लोक माझ्या पाठीशी उभा राहिलेले आहेत. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. या ठिकाणी मशालवाल्याने या ठिकाणी सांगितलं की या 40 वर्षामध्ये आम्ही या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलंय. ज्या पद्धतीने दिलीप गायकवाड यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे. दोघा भाऊ बहिणीला या शहराने खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला. तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य केलं, पंचायत समितीचा सदस्य केलं, जिल्हा परिषदचा सदस्य केलं, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केला. तुम्ही या मोहोळ शहरासाठी काय केलं हे खऱ्या अर्थानं तुम्ही या शहरातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. आज तुमच्या मुलाला या ठिकाणी उभा केलेला हा प्रभाग क्रमांक 3. तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये राहता? 1 मध्ये राहता. तुमच्या भगिनी कुठे राहतात तर 8 मध्ये राहतात आणि उभारतात कुठं 9 मध्ये. या शहरातल्या सर्वसामान्य जनतेनं, या शहरातल्या सर्व समाजानं, मग इथला साळी, माळी, कोळी, तिरी, तांबळी, कोष्टी, कुंभार, सुतार, लोहार, वंजारी, एससी, एनटी या माणसांनी सगळ्यांना तुम्हाला पाठिंबा दिलेला असताना इथल्या ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं. या सगळ्या समाजानं तुम्हाला कशासाठी या ठिकाणी पाठिंबा दिला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं
फक्त इथल्या चाणक्य असणाऱ्या माणसाचं ऐकलं आणि ते चाणक्य असणारा माणूस दररोज अनगरला जातो, परत तिकडे मेंबरलाही भेटायला जातो, दोघांच्या गाठागेटी करतो आणि या त्याच्या माध्यमातून उमेदवारी या ठिकाणी तुम्ही आणले. पण तुम्ही आणल्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्षाचा तुमचा उमेदवार या शहरामध्ये तुमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. तुमचा नगराध्यक्षाचा उमेदवार 3ऱ्या नंबरला फेकला गेला. मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय, ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला देखील माझी मुलाखत झाली, त्यावेळेला मी सांगितलं या मोहोळ शहराचा नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, मला आवर्जून सांगायचं. या मोहोळ शहरामध्ये निवडणूक झाल्यापासून मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय. कुठल्याही पक्षाचा माणूस असला तर तो मला म्हणतो आम्ही सिद्धी वस्त्रेला तुमच्या मतदान केले. प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंत कुठेही तुम्ही फिरा, तरुण असेल, महिला असेल, वृद्ध असेल, हे सगळे सांगतात आणि सर्व समाजाचे लोक आहेत, कुठल्या एका समाजाचे नाही, हे अशा पद्धतीने सांगतात की आम्ही सिद्धी वस्त्रेला मतदान केलेलं आहे, नगराध्यक्ष तेच होणार आहे. आणि हे आवर्जून या ठिकाणी मी सांगतो तेच होणार आहे या ठिकाणी, म्हणून मशाल 3ऱ्या नंबरला फेकली. या ठिकाणी अनेक प्रकारचं या ठिकाणी बागलबुवा सांगितलं जातो. या ठिकाणी ताई येतात, माई येतात आणि इथल्या लोकांना अशा प्रकारे मांडुळासारखं डबल मिनिंग सांगण्याचं काम करतात. इथल्या धनगर समाजाला सांगितलं जातंय की रमेशने तुम्हाला मतदान केलं नाही, शाहीन मॅडमला मतदान या ठिकाणी करा म्हणून सांगितलं. आणि शाहीन मॅडम कडे जातात आणि त्यांना काय म्हणतात, रमेशनं तुमचं ऐकलं नाही, तुमच्या विरोधामध्ये काम केलं म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. इकडं वेगळं सांगतात आणि तिकडे वेगळं सांगतात. आता हे बंद करा. मला आवर्जून या ठिकाणी आबासाहेब बरकडे तुम्हाला सांगायचं, ज्या वेळेला 4:30 वाजल्या होत्या, गणेश दादा मी तुमच्या बहिणीला सांगितलं उड्यापाशी थांबल्या होत्या, तुमचं अभिनंदन आहे म्हणलं, मनापासून तुमचा विजय झालेला. आणि हा विजय थोड्या थोड्या मतानं झालेला नाही. ज्या वेळेला 21 तारखेला पेट्या फुटतील त्यावेळेला या ठिकाणी साखराबाईकडे अतिशय चांगल्या मताने निवडून येणार आहे. नागनाथाच्या साक्षीनं सांगतो, या ठिकाणी साखराबाईकडे जर निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर जर निवडून आला तर त्याच दिवशी राजीनामा रमेश बारसकर देईल. कुणी काही सांगू द्या, आपण ठाम राहा. एवढंच मला याच्या निमित्तानं सांगत आहे. दिशाभूल करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येतात, पण त्यांच्या दिशाभूलाला अनेक वर्षे हा मोहोळ शहर बळी पडलेला. मला आवर्जून या ठिकाणी दीपक मेंबर यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 6 विधानसभा राजेंद्र पाटलाच्या विरोधामध्ये लढला, तुमचा एकदाही विजय का झाला नाही? का झाला नाही याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून या मोहोळ शहरातल्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. पण उमेशदादा पाटील असेल, रमेश बारसकर असेल, एकदाच राजेंद्र पाटलाच्या विरोधामध्ये निवडणूक लढलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राजाभाऊ खरे सारख्या माणसाला या ठिकाणी आमदार करून या ठिकाणी दाखवलं. तुम्हाला एवढ्या वर्ष का जमलं नाही तर तुमचं मिलीभगतचं राजकारण. आज देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्या वेळेला राजाभाऊ खरे यांची कुर्ला शेवटची सभा होती त्यावेळेला देखील तुम्ही येण्याचं टाळलं होतं. पण संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा ज्या वेळेला दिला त्यावेळेला दीपक मेंबर स्टेजवर आले. म्हणजे त्यांची त्यावेळेला देखील खऱ्या अर्थाने मिलीभगत चालू होती. या वेळेला राजाभाऊ खरे यांचा सत्कार या ठिकाणी नागरिक सत्कार ठेवला. मग तुम्ही नागरिक सत्काराला उपस्थित का राहिला ना? कारण तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये राजेंद्र पाटलाचं सहकार्य घ्यायचं होतं. म्हणून त्यावेळेपासून तुम्ही राजाभाऊ खरे आमदार झालेले असताना त्यांच्या सत्कारामध्ये देखील सामील झाला नाही. त्यांच्या सत्कारामध्ये आपण सामील का झाला नाही याचं उत्तर देखील आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून या मोहोळ शहरातली जनता तुम्हाला विचारते. याचं उत्तर देखील खऱ्या अर्थानं तुम्ही दिलं पाहिजे. ज्या वेळेला शहाजन मालक निवडणुकीला वतनांना उभारले होते, तुम्ही साक्षीदार आहात, डी आर गायकवाड साक्षीदार आहेत.
त्यावेळेला नगरपालिकेच्या समोर त्यावेळेची ग्रामपंचायतची नगरपालिका बनेलवर भाषण केलं, बनेलवर शर्ट देखील घातला नव्हता आणि भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं, मला प्रचार करण्याची आवश्यकता नाही, मला भाषण करण्याची आवश्यकता नाही, मला मत मागण्याची आवश्यकता नाही, मी झोपून निवडून येतो. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं आणि खरंच ते झोपून निवडून आले. का झोपून निवडून आले होते? आज जे राजन पाटील या ठिकाणी गावच्या मारुतीच्या चौकामध्ये भाषण करत होते, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, शहाजन मालकाच्या पाठीमध्ये खंजीर कुणी खुपसला? जहांगीर मालकाच्या पाठीमध्ये खंजीर कुणी खुपसला? शहाजन मालकाचा दोनदा पराभव कुणी केला? ग्रामपंचायतला 9 सदस्य निवडून आले असताना 1 सदस्य कुणी पाठवला? याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. कारण त्यांची मिली भगत होते. तिथली ग्रामपंचायत, तिथली जिल्हा परिषदच्या 7 जागा होत्या उमेदवार. तुम्ही शहरामध्ये काम करत होता, पण 6 जागा त्या राजन पाटलाच्या येत होत्या. इथलीच 1 जागा काय अशा प्रकारचं काम करत होत? काहीच काम करत नव्हते. आणि बाटली असतील भाषण करताना पेतात आणि पाण्या ती नाही. या लोकांना येड्यात काढायचं बंद करा. या शहरामधल्या तरुण कार्यकर्त्यांना तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडून? इथल्या तरुण कार्यकर्त्यांना, येणाऱ्या पिढीला तुमच्या बाटलीचा आदर्श घ्यायचा? तुमच्या टाकीवर बसण्याचा आदर्श घ्यायचा? तुमच्या नदीवर बसण्याचा आदर्श घ्यायचा? काय आदर्श इथल्या तरुण पिढीने घ्यायचा? आमच्या येणाऱ्या पिढीने तुमच्याकडून? जर तुम्ही भाषणामध्ये जर असं म्हणत असाल, मी काय करतोय ते खुलेआम करतोय, असं जर भाषणामध्ये म्हणत असाल, तर येणाऱ्या पिढीने तुमचा आदर्श काय घ्यायचा? म्हणून येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या नेतृत्वासाठी, येणाऱ्या मोहोळ शहराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खऱ्या अर्थाने या भागातल्या लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. कुठल्याही जातीचा विचार न करता, कुठल्याही धर्माचा विचार न करता या शहरातलं नेतृत्वाची कूच बदलत आहे. गेल्या 30 वर्ष आपल्याला येण्यात का खांद्यावर हात टाकला, गाडीवर बसून फिरवलं, फोन केल्यानंतर फोन तर 10-15 मिनिटं बंदच नसतो. दुसऱ्याच गप्पा मारायचा विषय तिसराच असतोय. आणि त्या लोकांना अशा पद्धतीनं दिशाभूल करून गेल्या 40 वर्षामध्ये आंबेडकरांची मिलीभगत केली आणि या शहरातल्या, या तालुक्यातल्या लोकांना वेड्यात काढलं. आता आपली वेळ आलेली आहे. ही दोघं एकत्र आलेले आहेत. आता त्या दोघांचा देखील पराभव करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने इथल्या भादर मतदाराची आहे आणि आपण करचाल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी बाळगतो. या मोहोळ शहरामध्ये नगराध्यक्ष रमेश बारसकर असताना जसं आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही गेल्या 40 वर्षामध्ये काय केलं, तर या ठिकाणी गेल्या 30 महिन्यामध्ये रमेश बारसकर नगराध्यक्ष 2.5 वर्ष होता. 2.5 वर्ष रमेश बारसकर नगराध्यक्ष असताना 7 मुख्य अधिकारी बदलला. इंजिनियर नव्हता, अकाउंटंट या ठिकाणी नव्हता. तरी देखील लढणारा रमेश बारसकर या ठिकाणी प्रत्येक फाईल घेऊन या ठिकाणी सोलापूरला जातो. तिथले शेकडो रस्ते या ठिकाणी करण्याचं काम केलं. रमाई आवास योजना 600 घरकुल मंजूर केले. प्रधानमंत्री आवास योजनेचे 1400 घरकुल मंजूर केले. म्हणजे जवळजवळ 2000 घरकुल या मोहोळ शहरामध्ये देण्याचं काम. घंटा गाडी या मोहोळ शहरामध्ये चालू केली. पाण्याच्या टाक्या या ठिकाणी 3 पाण्याच्या टाक्या नवीन बांधल्या. या मोहोळ शहरामध्ये हायमस्ट दिवे या ठिकाणी बसवले. ज्या प्रभागातून मी मागच्या वेळेला निवडून आलो, या शहरामधल्या या प्रभागामध्ये 17 हायमस्ट दिवे आहेत. या प्रभागामध्ये काँक्रीटच्या रस्त्याचं काम झालेलं. या प्रभागामध्ये नवीन पाईपलाईन या ठिकाणी आणलेले आहे. अशा अनेक वेगवेगळे काम करण्याची संधी मला 2.5 वर्षामध्ये मिळाली. आणि या मोहोळ शहरातला मुख्य रस्ता याच मायकाला आम्ही करून दाखवलं, असं मला राजन पाटील यांना सांगायचं. म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, आता या मोहोळ शहरामध्ये परिवर्तन करायचं असेल, हे मोहोळ शहर सुधारायचं असेल, तर राजन पाटील यांच्या हातामध्ये सत्ता देऊन चालणार आणि त्यांच्या बरोबर आपण हात मिळवणी करणार आहे.
यांना तर पहिल्यांदा जनतेनं हद्दपार केलं. मला आवर्जून या ठिकाणी राजन पाटील यांना विचारायचं आहे, या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 तालुक्यापैकी 57 तालुक्यामध्ये एसटी महामंडळाचा बस डिपो आहे. आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये एसटी महामंडळाचा बस डिपो तुम्हाला का करता आला नाही? या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे. या मोहोळ तालुक्यामध्ये तुम्हाला क्रीडा संकुलन का करता आलं नाही? या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय तुम्हाला का करता आलं नाही? या मोहोळ शहरातलं तुम्ही ऑफिस नेण्याचं काम केलं. तुम्ही आज रजिस्टर ऑफिस पळवलं, त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय पळवलं, या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा, बैलगाडी मोर्चा मुंबईला नेण्याचं काम, या ठिकाणी मुंबई पुतोड काढण्याचं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवलं. असे वेगवेगळे आंदोलन तुमच्या विरोधामध्ये केले आणि तुम्ही या मोहोळ शहराला खुद्द करण्याचं काम केलेलं आहे. मोहोळ शहराचा रपाटा, या सिद्धनागेशाच्या काठीचा आवाज या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं आला आणि या मोहोळ शहरातल्या 15,000 मतदारापैकी 12,000 मतदार त्यांच्या विरोधामध्ये गेला आणि राजाभाऊ खरे यांना आमदार केला. अशा प्रकारची चपराक राजन पाटील यांना खऱ्या अर्थाने दिलेले आहे आणि आतून त्यांच्या बरोबर हात मिळवणी करणारा चपराक आता 9 नंबर प्रभागामध्ये आमचा सरफराज सय्यद असेल, लखनकुळे असेल, आज या ठिकाणी सांगतोय त्या दोघांचाही विजय या ठिकाणी झालेला आहे. 21 तारखेला तुम्ही आम्हाला या ठिकाणी समजाल. प्रभाग क्रमांक 9 मध्ये देखील या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाण 100% निवडून येणार आहे आणि या मोहोळ शहरामध्ये शिवसेना धनुष्यबाणाचं या ठिकाणी पॅनलच्या पॅनल निवडून येणार आहे आणि नगराध्यक्ष देखील येणार आहे. अशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये आहे. म्हणून तुम्हाला रमेश बारसकरचा पराभव करायचा. तरी सांगितलेलं आहे, आमचा गड गेलेला आहे, पण शिवसेनेला अशी म्हणण्याची वेळ आम्ही आणणार आहे, गड आला पण सिंह गेला, अशी म्हणण्याची वेळ आम्ही या ठिकाणी धनुष्यबाणावर आणलेले आहे, असं ते या ठिकाणी खाजगीत म्हणतात. म्हणून या प्रभाग क्रमांक 3च्या सर्व 72 मावळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जरी इतिहासामध्ये तानाजी मालुसरेंचा पराभव झाला असेल, विजय झालेला होता, पण तानाजी मालुसरे या ठिकाणी धर्तीवर पडले होते. पण या ठिकाणी इतिहास आपण बदलला पाहिजे. या प्रभाग क्रमांक 3च्या सर्व मावळ्यांना सांगतो, गड ही आला पाहिजे आणि सिंह हे आला पाहिजे. अशा प्रकारचं मतदान या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, आता कितीही येऊ दुर्नाचार्य, आता कितीही येऊ दुर्नाचार्य, काळ आता थांबणार नाही. नव्या युगाचा एकलव्य येत आहे, अंगठा कापून देणार नाही. या ठिकाणी